तर अक्षरमाला शिकत असताना आपले काय काय पाठ पाहिजेत महत्वाचे. ए साठी 1, बी साठी 2, सी साठी 3 आणि ज्या ठिकाणी मेंदू थांबतो त्या ठिकाणी ए साठी 27, बी साठी 28, एन साठी 40 इथपर्यंत माहिती पाहिजे. 1 नंबर काय माहिती पाहिजे तुम्हाला. ए साठी 1, बी साठी 2 आणि झेड साठी 26 आणि ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी ए साठी 27, बी साठी 28 आणि झेड साठी 52 होते समजा. तर आता एन साठी किती 40 इथपर्यंत माहिती पाहिजेत. आता जेव्हा आपण मांडणी करत असेल समजा ए बी सी डी एफ कुठं एम पर्यंत आणि एमच्या खाली काय मांडतो आपण एन मांडतो. आता त्याच्यानंतर याच्या खाली काय मांडतो झेड मांडतो का नाही असं. तर आता एबीसीडी असं या ठिकाणी मांडत असतो. तर आता त्या ठिकाणी तर सविस्तर मध्ये जर समजा एनच्या खाली मांडलं समजा आपण एच्या खाली एन मांडलं आणि बीच्या खाली ओ मांडलं हे एकदम सोपं आहे सहसळ आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस काय एच्या खाली झेड आणि बीच्या खाली वाय येत असेल आणि सीच्या खाली झेड येत असेल तर तेव्हा थोडंसं अवघड जाते. मग ते अवघड न जाण्यासाठी काय म्हणायचं ती संख्या 27 मधून 1 गेला किती राहिले 26, 27 मधून 2 गेले किती राहिले 25, 27 मधून 3 गेले किती राहिले 24 किती 24. अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती पाहिजे. 15, 13, 11, 9, 7 काय म्हणायचं 15, 13, 9, 7. मग सांगा 15 मधून 2 गेले 13, 13 मधून 2 गेले 11, 11 मधून 2 गेले किती राहिले 9, 9 मधून 2 गेले 7 आणि 7 मधून 2 गेले 5. याचं उत्तर किती आलं सांगा मग हे 5 आलं. आता त्याच्यानंतर 18, 20, 22, 24 मग सांगा 8 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24 आणि 24 आणि 2 किती होईल 26. तर जेव्हा याच्यामध्ये चढता क्रम आहे उतरता क्रम पाहायचंय. हा जो क्रम कोणता होता याच्या ठिकाणी उतरता होता म्हणून आपण वजा वजा घेतलं आणि चढता क्रम असेल तर काय करायचं अधिक अधिक घ्यायचंय. काय घ्यायचं अधिक अधिक घ्यायचंय. आता त्याच्यानंतर 4, 6, 9, 13, 18 चढता क्रम एक उतरता आहे चढता क्रम आहे म्हणून या ठिकाणी सांगा 4 आणि 2 6 हे 9 आहे 6 आणि 3 किती 9 हे 13 आहे आणि 9 4 किती 13 हे 18 आहे 13 आणि 5 किती 18. मग याच्या टोकावर काय अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 18 आणि 6 किती होईल मग 24. तुमचे जर पाठ असेल तर फटाफट या ठिकाणी उत्तर देता येईल. आता त्याच्यानंतर 26, 23, 20, 17, 14 मग आता सांगा 26 मधून 3 गेले 23, 23 मधून 3 गेले 20, 20 मधून 3 गेले 17, 17 मधून 3 गेले 14 आणि 14 मधून 3 गेले किती 11. नंतर 5, 9, 13, 17, 21 चढता क्रम एक उतरता आहे चढता क्रम आहे. क्रम कसा आहे चढता आहे. मग सांगा 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17 आणि 17 आणि 4 किती 21 आणि 21 आणि 4 25. 23, 17, 11 रिकामी जागा काय 23 मधून 17 6 किती होता 23. मग आता हा क्रम कसा आहे उतरता आहे. क्रम कसा आहे मग आता उतरता असल्यामुळे 23 मधून 6 गेले 17, 17 मधून 6 गेले 11 आणि 11 मधून 6 गेले किती राहिले 5 आणि 5चं नाव काय आहे 25, 20, 15, 10 चढता क्रम एक उतरता आहे. लक्ष दे नीट बसून घ्या. सांगा 25, 20, 15, 10 चढता क्रम एक उतरता आहे. सांगा 25 मधून 5 गेले 20, 20 मधून 5 गेले 15, 15 मधून 5 गेले आणि 10 मधून 5 गेले 5. आता बोला 3, 5, 8, 12, 17 बोला 3 मग सांगा 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 आणि 12 आणि 5 किती 17 आणि 2, 3, 4, 5 मग किती मिळवायचे 6, 17 6 किती 23. आता त्यानंतर 23, 21, 18, 14, 9 सांगा 23 मधून आता 21 आहे 23 मधून 2 गेले 21, 21 मधून 3 गेले 18, 18 मधून 4 गेले 14 आणि 14 मधून 5 गेले 9 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 यांच्या टाका किती लागेल वजा 6. 9 मधून 6 गेले किती राहिले 3. उत्तर 3 आलंय. आता त्याच्यानंतर एक आडे तुम्हाला दिसतं इथं पाय ए सी ई जी. आता मोठा अंक झेड एक्स व्ही. आता म्हणताना काय 1 3 5 7 9 येईल उत्तर. म्हणजे सांगा 1 आणि 2 3, 3 आणि 2 5
5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 किती? 2 उत्तर काढायची की एकच काढायचं आहे? 7 आणि 2 9 घ्या. जर 2 उत्तर काढायचे असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल? 26 मधून 2 गेले 24, 24 मधून 2 गेले 22 आणि 22 मधून 2 गेले 20, 20 मधून 2 गेले 18. म्हणजे याचं उत्तर काय येईल? IR येईल. 9 18. आता त्याच्यानंतर एक आड एक आहे, एकच उत्तर काढायचं का 2 2 काढायचं पहा पुस्तकामध्ये? तसे 2 2 घेऊन टाकू आपण. हाताशी असू द्या. 26 3 25 बोला. 26 3 25 4 24 5 23 6. याचा अर्थ काय आहे? एक आड एक फरक आहे. 2 2 मध्ये काढायचे ना. ठीक आहे. आता 26 25 24 23 22 त्यानंतर 3 4 5 6 7 हे 7 देऊन टाकू एक आड एक. मग सांगा 26 मधून एक गेला 25, 25 मधून एक गेला 24, 24 मधून एक गेला 23, 23 मधून एक गेला 22. याचं उत्तर काय आलं? 22 7. आता त्याच्यानंतर 9 बोला. 9 3 11 5 14 8 18 12. मग आता याच्यामध्ये काय एक आड एक आहे का? हे 9 आहे ना. 9 2 11, 11 3 14, 14 4 18 आणि 18 5 जे असेल ते. मग आता एक आड एक 5 3 5 8 12 रिकामी जागा. तिथं 2 उत्तर काढायचे आपल्याला. मग सांगा 9 2 किती? 11 बोला. आणि 11 आणि 3 14, 14 4 18. आता 2 3 4 येतं काय? 5 आहे आणि 18 5 किती? 23. आता इथं एक आड एक पाहायचं. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. म्हणजे 2 3 4 5, 12 आणि 5 किती? म्हणजे याचं उत्तर काय आलं? 23 17. म्हणजे WQ. आता त्याच्यानंतर 1 25 4 22 7 19 10 16. बोला सगळेजण. 25 4 22 7 19 10 16. तर मग सांगा 1 आणि 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13. या ठिकाणी उत्तर आलं 13. आता त्याच्यानंतर एक आड एक पहा. 25 मधून 3 गेले 22, 22 मधून 3 गेले 19, 19 मधून 3 गेले 16 आणि 16 मधून 3 गेले 13. म्हणजे 13 13 उत्तर आलं या ठिकाणी. म्हणजे MM उत्तर आलंय. आता त्याच्यानंतर पाहायचंय. नीट बसून घे विशाल. 5 20 7 18 9 16 11 14. मग सांगा 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. एक आड एक आहे. 9 आणि 2 11 आणि 11 आणि 2 13. आता पुढे पहा. 20 मधून 2 गेले 18, 18 मधून 2 गेले 16 आणि 16 मधून 2 गेले 14 आणि 14 मधून 2 गेले 12. म्हणजे 13 12 याचं उत्तर आलंय. म्हणजे ML. आता त्याच्यानंतर 1 4 5 16 25. आता तुम्हाला दिसताना काय दिसतात? या वर्ग संख्या आहे. कोणत्या संख्या आहे? म्हणजे याचा अर्थ काय सांगा? 1 4 9 16 25. पुढची वर्ग संख्या कोणती आहे? 36. समजलं का? मग आता इथं पुढे काय असणार सांगा? आता 36 25 आणि किती? 36 होईल 11. बरोबर आहे का? म्हणजे याचं उत्तर के आहे का पहा? ज्याला समजत असेल ते पुस्तक हातामध्ये घ्या. के आहे का? हा. म्हणजे 25. हा इकडे लक्ष द्या. 25 आणि 11 किती झाले? 36. जिथे मेंदू थांबला 25 आणि 11 36 होते ना रे. मग आता 36 या ठिकाणी 36 ला काय म्हणतात सांगा? जे म्हणतात ते हाव म्हणते. जिथं मेंदू थांबला त्या ठिकाणी ए साठी 27 बी साठी 28 होतं का नाही? अरे 36चं नाव काय आहे? आता पहा 36 झालं का नाही? आता 36 मधून आपण काय करायचं? झेड वजा करायचा. 36 मधून 26 गेले किती राहते? 10. आणि 10चं नाव काय आहे? जे. समजलं का? अरे 25 आणि 11 किती होतील?
बरोबर आहे ना? वर्ग संख्या काढायची असेल तर मग आता इथं 36 म्हणलंय आणि ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी 36 ला किती म्हणतात ते करायचं असेल तर 26 वजा करायचे. किती वजा करायचे? 26. त्याच्या थोपाड्याकडे पाहून इकडे लक्ष दे. 36 मधून 26 गेले तर अंदाजाचं नाव काय आहे? जे. म्हणून 36 ला काय म्हणायचं? जे म्हणायचंय. नाही तर के काय होतं? गलत होतं. आता त्याच्यानंतर 13, 15, 11, 22, 1. 13 2 किती? 15. 15 3 किती? 18. 18 4 22. 22 पासून 22 5 27. जे तुम्ही बिंदू थांबला तिथं काय म्हणायचं? ए साठी 27, बी साठी. मग आता इथं किती? 6 येईल. पुन्हा टर्निंग पॉइंट आणि 1 आणि 6 किती होईल? 7. उत्तर काय पहा? जे आहे का? 3 4 3 7 11 15 19. बोला सगळेजण. 3 7 11 15 19. पुढे काय? चढता कुठं आहे? चढता क्रम आहे. मग सांगा 3 आणि 4 7. 7 आणि 4 11. 11 आणि 4 15. 15 आणि 4 19 आणि 19 आणि 4 23. समजलं? आता त्याच्यानंतर 10 15 20 25 4. 4 आहे ना हे? इथं मेंदू थांबेल तिथंच थांबून जातात. तर मग पुढे काय? मग आता सांगा 10 आणि 5 15. 15 आणि 5 20. चढता क्रम आहे. आणि 20 आणि 5 25 आणि 25 आणि 5 30 आणि डी म्हणजे 30 झाले का नाही? मग डीला पुन्हा 4 म्हणतो. 30 आहे म्हणायचं आणि 4 म्हणायचं. तर मग आता 4 सांगा. 4 आणि 5 किती? 9. याचं उत्तर किती सांगा मग? समजलं? आता त्यानंतर 2 8 14 20 रिकामी जागा. चढता क्रमांक कुठं आहे? बोलायचं ना. थांबायचं कशाला? सुरमाळ्यात देत बसायचं नाही. भूक लागली असं मला माहिती. हा लक्ष द्या. 2 8 14 20 रिकामी जागा काय? सांगा. 2 आणि 6 8. 8 आणि 6 14. 14 आणि 6 20 आणि 20 आणि 6 उत्तर किती आलं? 26 म्हणजे जेड. हा नाही तर 26च म्हणायचंय. आता त्याच्यानंतर 2 अक्षर पाहायचं. यानंतर सुरुवात होती. आता 10 3 12 5 14 7 16 9. आता पहिलं अक्षर पाहायचं म्हणजे 10 12 14 आणि 16. मग सांगा 10 2 12 12 2 14 14 2 16 आणि 16 2 18. हे पहिला चढता क्रम संपला. आता त्याच्यानंतर बघायचं 3 5 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 2 किती? 11. उत्तर किती आलं? 18 11. तर अशा प्रकारे या ठिकाणी 20 गणित संपलेत. तर कंटिन्यू या ठिकाणी गणितासोबत आता बुद्धिमापन सुद्धा चालू झालेलं आहे. तर आज या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.